नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी स्पर्धा परीक्षा कट्टा. तर आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षामध्ये हमखास विचारले जाणारे सामान्य ज्ञानाचे असे 25 प्रश्न जे वारंवार रिपीट होतात. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर या 25 पैकी किमान 20 प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला देता आलीच पाहिजेत. चला तर मग स्वतःला टेस्ट करा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर याचं पर्याय 1 आहे 1 मे 1958, पर्याय दुसरा आहे 1 मे 1960, पर्याय क्रमांक 3 आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 4 आहे 26 जानेवारी 1950. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 1 मे 1960. आपला दुसरा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? पर्याय 1 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय 2 आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, पर्याय 3 आहे वल्लभभाई पटेल, पर्याय 4 आहे जवाहरलाल नेहरू. तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आपला तिसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? पर्याय 1 आहे ॲमेझॉन, पर्याय 2 आहे नाईल, पर्याय 3 आहे गंगा आणि पर्याय 4 आहे यांगत्झे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. ॲमेझॉन ही सर्वात मोठी नदी आहे, पण नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. म्हणजेच आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न आहे चौथा, लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय 1 आहे सातारा, पर्याय 2 आहे नाशिक, पर्याय तिसरा आहे पुणे आणि पर्याय चौथा आहे ठाणे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पुणे. आपला पाचवा प्रश्न आहे, रक्ताचा तांबडा रंग कशामुळे होतो? पर्याय 1 आहे प्लाझ्मा, पर्याय दुसरा आहे हिमोग्लोबिन, पर्याय तिसरा आहे WBC आणि पर्याय चौथा आहे प्लेटलेट्स. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हिमोग्लोबिन. आपला प्रश्न आहे 6वा, भारताच्या मध्य भागातून कोणते व्रत जाते? पर्याय पहिला आहे मकर व्रत, पर्याय 2 आहे विषुव्रत, पर्याय 3 आहे कर्क व्रत आणि पर्याय 4 आहे ध्रुव व्रत. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच कर्क व्रत. 7वा प्रश्न आहे, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? पर्याय 1 आहे जल, पर्याय 2 आहे अनल, पर्याय 3 आहे नीर आणि पर्याय 4 आहे तोय. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अनल. अनल म्हणजे काय? तर अनल म्हणजे अग्नी. प्रश्न 8वा, वनस्पती रात्रीच्या वेळी कोणता वायू हवेत सोडतात? पर्याय 1 आहे ऑक्सिजन, पर्याय 2 आहे कार्बन डायऑक्साईड, पर्याय 3 आहे नायट्रोजन, पर्याय 4 आहे हायड्रोजन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 9वा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय 1 आहे साल्हेर, पर्याय 2 आहे महाबळेश्वर, पर्याय 3 आहे कळसुबाई, पर्याय 4 आहे सप्तशृंगी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कळसुबाई. प्रश्न 10वा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1 आहे 1935, पर्याय 2 आहे 1947, पर्याय 3 आहे 1950 आणि पर्याय 4 आहे 1962. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1935. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. आपला 11वा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय 1 आहे स्वामी विवेकानंद, पर्याय 2 आहे स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय 3 आहे महात्मा ज्योतिराव फुले, पर्याय 4 आहे राजाराम मोहन रॉय. तर याचं बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 2. 12वा प्रश्न आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? पर्याय 1 आहे 208, पर्याय 2 आहे 210, पर्याय 3 आहे 206 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 250. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 206. प्रश्न 13वा, भारताचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय 1 आहे मुंबई, पर्याय 2 आहे अहमदाबाद, पर्याय 3 आहे कानपूर आणि पर्याय 4 आहे सुरत. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदाबाद. प्रश्न 14वा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पर्याय 1 आहे मंगळ, पर्याय 2 आहे पृथ्वी, पर्याय 3 आहे गुरु आणि पर्याय 4 आहे शनी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरु.
प्रश्न 15वा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 आहे धुळे, पर्याय 2 आहे नंदुरबार, पर्याय 3 आहे जळगाव आणि पर्याय 4 आहे अमरावती. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंदुरबार. प्रश्न 16वा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पर्याय 1 आहे सरपंच, पर्याय 2 आहे ग्रामसेवक, पर्याय 3 आहे गट विकास अधिकारी म्हणजेच BDO, पर्याय 4 आहे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रामसेवक. प्रश्न 17वा, डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय 1 आहे महात्मा गांधी, पर्याय 2 आहे लोकमान्य टिळक, पर्याय 3 आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि पर्याय 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. 18वा प्रश्न आहे संगणकाचा मेंदू म्हणजेच ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कोणाला म्हणतात? पर्याय 1 आहे रॅम, पर्याय 2 आहे CPU, पर्याय 3 आहे माऊस आणि पर्याय 4 आहे मॉनिटर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CPU. 19वा आपला प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? पर्याय 1 आहे महाराष्ट्र, पर्याय 2 आहे उत्तर प्रदेश, पर्याय 3 आहे राजस्थान आणि पर्याय क्रमांक 4 आहे मध्य प्रदेश. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. प्रश्न 20वा, पोंगल हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय 1 आहे केरळ, पर्याय 2 आहे तमिळनाडू, पर्याय 3 आहे कर्नाटक, पर्याय 4 आहे आंध्र प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तमिळनाडू. प्रश्न 21वा, जागतिक पर्यावरण दिन म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कधी साजरा केला जातो? पर्याय 1 आहे 5 जून, पर्याय 2 आहे 11 जुलै, पर्याय 3 आहे 2 ऑक्टोबर आणि पर्याय 4 आहे 10 डिसेंबर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 जून, जो नुकताच आपण साजरा केला आहे. प्रश्न 22वा, व्हिटॅमिन C च्या अभावामुळे कोणता रोग होतो? पर्याय 1 आहे रातांधळेपणा, पर्याय 2 आहे बेरीबेरी, पर्याय 3 आहे स्कर्वी आणि पर्याय 4 आहे मुडदूस. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्कर्वी. स्कर्वी म्हणजेच काय तर हा जो रोग आहे हा हिरड्यांचा रोग आहे. याच्यामुळे हिरड्यामधून काय होतं रक्त येतं. तर व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्त येतं. तर आपलं पर्याय क्रमांक 3 स्कर्वी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 23वा, भारतातील सर्वात पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावली? पर्याय 1 आहे मुंबई ते ठाणे, पर्याय 2 आहे मुंबई ते पुणे, पर्याय 3 आहे हावडा ते हुगळी आणि पर्याय 4 आहे दिल्ली ते आग्रा. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई ते ठाणे. 16 एप्रिल 1853 रोजी आपली भारतातील पहिली रेल्वे जी मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली होती. प्रश्न 24वा, गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? पर्याय 1 आहे लोकमान्य, पर्याय 2 आहे लोकहितवादी, पर्याय 3 आहे प्रबोधनकार आणि पर्याय 4 आहे राष्ट्रसंत. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकहितवादी. आता आपल्या सगळ्यात शेवटचा म्हणजेच 25वा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पर्याय 1 आहे राष्ट्रपती, पर्याय 2 आहे उपराष्ट्रपती, पर्याय 3 आहे पंतप्रधान आणि पर्याय 4 आहे लोकसभा सभापती. तर याचं बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपती म्हणजेच पर्याय क्रमांक 2. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपले असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या मित्रांपर्यंत पाठवायला विसरू नका. धन्यवाद.